पवारांची जी बरोबरी आहे तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीशी केलेली आहे, काय सांगाल? हे बघा, अजितदादा पवारांच्या मुलाची एक दारूचा कारखाना आहे आणि त्याचं दिवसाचं उत्पादन 1,10,000 लिटर आहे. अजितदादा पवारांचे डायरेक्ट इनडायरेक्ट 25 ते 30 साखर कारखाने असल्याचं बोललं जातंय. आणि मग सहकारी किती, आणि मग पुरवणी मागण्यामध्ये 2,000 कोटी रुपये अजितदादा पवार आजारी पडलेल्या आपल्या चेल्या चपाट्यांना 2,000 कोटी रुपये सँक्शन करून देतात. पण त्याच वेळी लक्ष्मण हाके, ऍडव्होकेट मंगेश ससाने यांनी समुद्रामध्ये उड्या मारून ओबीसीच्या पोरांच्या PhDच्या पोरांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून आंदोलन केलं. त्यांना मात्र अजितदादा पवारांकडे पैसे नाहीत, पण आजारी पडलेल्या कारखान्यांना मात्र अजितदादा पवार 2,000 कोटी रुपये देतात. अरे हे प्रोफेशनल आहेत, हे राजकारणी नाहीत, यांना सामाजिक न्याय माहिती नाही. अरे विखे पाटलाला काय सामाजिक न्याय माहिती असणार? अजितदादा पवारांना 10वीच्या आत शिक्षण घेणाऱ्या एका पोल्ट्रीवाल्याला सोशल जस्टिस कसा कळणार? महामानवांचा, लोकशाहीचा प्रियांबल कधी कळणार? हे आमची ओरड आहे. अरे बिनढोक माणसांच्या, अशिक्षित माणसांच्या हातामध्ये या महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्यावर ते कारखानदारालाच पैसे देणार ना. गावगाड्यातला, शोषिताला, वंचिताला, ओबीसीला, दलितांना, भटक्यांना कसा पैसे दिला हा माणूस? म्हणून आमची ओरड आहे. आतडी तुटोस तर आम्ही बोलतोय, पण याची रिॲक्शन ही मतपेटीतनं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला भेटेल.